अध्याय 28 कर्मविपाक मातंग कथा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र इच्छा झाली आहे. ती कथा मला सांगाल का? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, मला कोणत्या पूर्वकर्मामुळं हीन दशा प्राप्त झाली असं मातंगानं विचारलं असता श्री गुरु त्याला म्हणाले, पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात. दोष किंवा पापकर्म अनेक प्रकारची असतात आणि प्रत्येक पापकर्माचं फळ भोगावंच लागतं. त्याविषयी मी तुला सविस्तर सांगतो, ते ऐक. ब्राह्मण किंवा अन्य कोणीही अनाचारानं वागला तर त्याला हीन जातीत किंवा कृमी कीटक पशुपक्षी इत्यादी योनीत जन्म घ्यावा लागतो. आपल्या आई वडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीन कुळात जन्म घ्यावा लागतो. जो आपल्या कुलदेवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो, सदैव असत्य बोलतो, जीवहिंसा करतो, आपल्या कन्येची विक्री करतो, खोटी साक्ष देतो, त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. घोड्यांची विक्री करणारा, परस्त्रीशी संग करणारा, रानाला आग लावणारा, तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्म न करणारा, आपल्या घरातील कपिलाधेनूचे दूध देव ब्राह्मणांना न देता स्वतःच सेवन करणारा नीच गतीला जातो. आपल्या आईवडिलांची सेवा न करणारा, त्यांचा सांभाळ न करणारा, आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा 7 जन्म कृमीकीटक होतो. सत्पात्री ब्राह्मणांची निंदा करणारा, त्याच्या उपजीविकेचा अपहार करणारा, तळी विहिरी नष्ट करणारा, शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा, ब्राह्मणांची घरदारं मोडणारा हीन कुळात जन्माला येतो. आपला स्वामी, गुरु, शत्रू, मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतितगृही जन्म घेतो. दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही, राजानं दुसऱ्याला दिलेलं भूदान जो हिरावून घेतो, वैश्वदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचं स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो, त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो. जो गंगा तीर्थाची निंदा करतो, रणांगणातून पळून जातो, पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्री संग करतो, जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवतो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो. उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसानं पाणपोई घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो त्याला हीन योनी प्राप्त होते. रोग्याची नाडी परीक्षा न करता जो औषधोपचार करतो, दुसऱ्याचं अहित करण्यासाठी जो जारण मारणादींचा मंत्रजप करतो, तो महापापी होतो. जो आपल्या गुरूंची आणि हरिहरांची निंदा करतो आणि अन्य देवतांची पूजा करतो, तो महापातकी होय, त्याला हीन कुळात जन्म मिळतो. जो वर्णधर्माचं पालन करत नाही, अपात्र माणसाला मंत्र शिकवतो, तो पापवंशात जन्म घेतो. जो आपल्या गुरूंची निंदा करण्यातच आनंद मानतो, जो विद्वान ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. जो आपल्या गुरूंची पूजा करतो आणि त्याच वेळी दुसऱ्या देवांची आणि दुसऱ्या गुरूंची निंदा करतो, त्याला अपस्मार रोग होतो आणि त्याला दारिद्र्य दुःख भोगावं लागतं. जो आपल्या आई वडिलांचा त्याग करून वेगळा राहतो, तो महारोगी होतो. जो दुसऱ्याचं उणं दुणं 4 चौघात बोलून दाखवतो, तो हृदयरोगी होतो. जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो, तो निपुत्रिक होतो, त्याला पुत्र झालाच तर तो जगत नाही. जो वेदशास्त्र पुराणांचं श्रवण पठण करत नाही, तो बहिरा अंध होऊन जन्मास येतो. जो पापी माणसाशी मैत्री करतो त्याला गाढवाचा जन्म मिळतो. पापी माणसाकडून औषध घेतो तो हरिण होतो. ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो. मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात. सुवर्ण चोरी करणाऱ्याला नख कुजण्याचा रोग होतो. जो गुरुस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतो तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो. दुसऱ्याच्या सेवकाला फूस लावून पळवतो त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो. जो परस्त्रीची चोरी करतो तो जन्मतःच मंद बुद्धीचा होतो. शेवटी तो नरकात जातो. सापांना ठार मारणारा सर्प योनीत जन्मास येतो. अशी अनेक पापकर्म आहेत आणि त्याची फळं ही भोगावीच लागतात.
आता चौर्य कर्माबद्दल सांगतो. सुवर्ण चोरी करणाऱ्यास परमा रोग होतो. पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो. वस्त्र चोरी करणारा दमेकरी होतो. सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो. दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो असं ब्रह्मांड पुराणात सांगितलं आहे. परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा निपुत्रिक होतो. अन्न चोरी करणाऱ्यास पांथरी रोग होतो. धनधान्यादींची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मतःच दुर्गंध येतो. परस्त्री, परवस्तू किंवा ब्राह्मणांचं द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्म राक्षसाचा जन्म मिळतो. पानं, फुलं, फळं चोरणाऱ्यास खरूज रोग होतो. कांस्य, ताम्र, लोह, कापूस, मीठ यांची चोरी करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो. देवद्रव्याचा अपहार करणारा, देवकार्याचा नाश करणारा, अभक्ष भक्षण करणारा पंडुरोगी होतो. दुसऱ्याचं भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो. धेनुधनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो. दुसऱ्याच्या घरातील भांडी कुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो. मधाची चोरी करणारा घार होतो. श्री गुरु त्या पतिताला म्हणाले, या सर्व चौर्य कर्माबद्दल ते जन्म घ्यावे लागतात. आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांती पर्वात श्री व्यासांनी काय सांगितलं आहे ते सांगतो. ऐक. परस्त्रीला आलिंगन दिल्यास 100 जन्म श्वान योनी जन्म घ्यावा लागतो आणि त्यानंतर सर्प योनी जन्म घ्यावा लागतो. परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो. भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो. त्यानंतर त्याला सर्प योनी जन्म घ्यावा लागतो आणि शेवटी तो नरकात जातो. मित्राची पत्नी मामी समान असते. तिच्याशी संग करणारा श्वान योनीत जन्मास येतो. परस्त्रीचं मुखावलोकन करू नये. ते वाईट बुद्धीनं करणारा नेत्ररोगी होतो. हीन जातीच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा श्वान योनीत जन्म घेतो. श्री गुरूंचं हे निरूपण शांत चित्तानं ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतीनं विचारलं, स्वामी, आपण सांगितलेलं पापकर्म एखाद्याच्या हातून एकदाच घडलं तर ते पाप कशानं नष्ट होतं? त्यावर श्री गुरु म्हणाले, केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचं पाप लागत नाही. मोठ्या पापकर्माची मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायश्चित्त आहे. त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा, सालंकृत गोदान करावं. ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावं. केवळ अजाणतेपणे पाप घडल्यास प्रायश्चित्तानं शुद्धी होते. अशा वेळी गुरुसेवा केल्यास गुरु निवारण करील. 200 प्राणायाम आणि पुण्यतीर्थात 10 वेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो. त्याचप्रमाणे 3 गुंजा सुवर्णदान करावं. 2 योजनेपर्यंत नदी तीरानं तीर्थयात्रा करावी. पती आणि पत्नी यापैकी कोणी एकानं पाप केलं असेल तर दोघांनी प्रायश्चित्त घ्यावं. त्याचप्रमाणे गायत्रीचा 10,000 जप करावा. 12 सत्पात्री ब्राह्मणांना भोजन द्यावं. 1,000 तिलाहुती द्याव्यात. याला गायत्री कृच्छ असं म्हणतात. त्याचप्रमाणे प्राजापत्य कृच्छ, अतिकृच्छ आणि पर्णकृच्छ करावं. त्यामुळे केवळ अज्ञानानं झालेली पाप नष्ट होतात. समुद्र सेतुबंधी स्नान केल्यास भ्रूण हत्या आणि कृताग्नी पातकांचा नाश होतो. विधीपूर्वक 1 कोटी गायत्री मंत्राचा जप केल्यानं ब्रह्महत्या पातकांचा नाश होतो. 1 लक्ष गायत्री जप केल्यानं गुरुपत्नीशी केलेल्या पातकाचा नाश होतो. अशा प्रकारे श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी करावयाची स्नान, दान, जप, तप, उपोषण, तीर्थयात्रा या सर्वांची माहिती दिली. हे सर्व ऐकून त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावंसं वाटेना. श्री गुरूंनी त्याला स्वतःच्या घरी जाण्यास सांगितलं, पण तो जाण्यास तयारच नव्हता. इतक्यात त्या मातंगाची बायका मुलं तिथं आली. त्याची पत्नी म्हणाली, माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे. बराच वेळ झाला तरी हे घरी परत आले नाही, म्हणून यांना शोधत आम्ही इथे आलो आहोत. ती त्याच्याजवळ जाऊ लागली तेव्हा तो मातंग म्हणाला, मला स्पर्श करू नकोस, मी ब्राह्मण आहे. लोकांनी तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा
ती शोक करत श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, हे काय हो झालं? आता मी काय करू? मी आपणास शरण आले आहे. कृपा करा, माझ्या पत्नीची आणि माझी ताटातूट करू नका. मग श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता तू आपल्या घरी जा. तुझ्यामुळे यांना दुःख झालं तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही. ज्याला संसारात रस नाही त्यांनी बायका मुलांच्या भानगडीत पडू नये. पण एकदा संसारात पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो. तू सूर्यचंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस. आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील. तुला सद्गती मिळणार नाही. श्री गुरूंनी असं सांगितलं असता तो मातंग म्हणाला, स्वामी, मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे. मग मी पुन्हा ज्ञातीहीन कशाला होऊ? तो असं म्हणाला असता श्री गुरूंनी विचार केला, याच्या शरीरावर विभूती आहे, त्याचाच हा परिणाम आहे. ती धुतली गेली म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल. श्री गुरूंनी एका लोभी संसारासक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितलं, तू या मातंगावर स्वहस्ते पाणी ओत, म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल. त्या ब्राह्मणानं नदीवरून घागर भरून आणली आणि त्या मातंगाच्या अंगावर ओतली. त्यामुळे श्री गुरूंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेलं अभिमंत्रित भस्म धुवून गेलं. त्याच क्षणी त्या मातंगाचं जाती स्मरण नाहीसं झालं. तो धावतच आपल्या बायका मुलांजवळ गेला आणि विचारू लागला, मी इथे कसा काय आलो? तुम्ही इथं कशासाठी आले आहात? मला काहीच समजत नाही. मग तो आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला. हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. श्री गुरूंची लीला अगाध आहे हे त्यांना पुन्हा एकदा कळलं. त्यावेळी तिथं असलेले त्रिविक्रम भारती श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, भस्माच्या प्रभावानं त्या मातंगाला पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि ते भस्म धुतलं गेलं असता त्याची स्मृती नाहीशी झाली. हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे. मला त्याविषयी सविस्तर सांगा. त्रिविक्रम भारतींनी अशी विनंती केली असता श्री गुरूंनी भस्म महात्म्य सांगण्याचं मान्य केलं. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील कर्मविपाक मातंग कथा नावाचा अध्याय 28 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.